दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महायुतीत सहभागी होणार होत्या, तर सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळणार होतं, सूत्रांची माहिती. विलिनीकरणाच्या चर्चेत नसणाऱ्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार? शरद पवारांचं विधान. तर रोहित पवारांची 9 फेब्रुवारीला पत्रकार परिषद. रोहित पवार व्हिडिओ दाखवून विलिनीकरणाच्या बैठकीचे पुरावे सादर करणार. विलिनीकरण करायचं असल्यास आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. तर विलिनीकरणावर काय बोलणं झालं होतं मला माहिती नाही, भुजबळांचं स्पष्टीकरण. विमान अपघातातला 6वा माणूस कोण, तो कुठे गेला? एकनाथ खडसेंकडून देखील अजितदादांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त. अपघाताच्या न्यायालयीन चौकशीची केली मागणी. मुंडवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना दिलासा. आर्थिक गुन्हे विभागाच्या आरोपपत्रात पार्थ आणि दिग्विजयचं नाव नाही. मुख्य आरोपी शीतल तेजवानीवर चार्जशीट दाखल. भाजपच्या घोटाळ्याचे पुरावे असल्याचं अजित पवार यांनी सांगितल्यावर 10 दिवसांनीच दादांचा अपघात. संजय राऊतांकडून अजित पवारांच्या विमान अपघातावर पुन्हा संशय व्यक्त. मुंबई पालिका भाजप गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी. मुंबई महापौर पदाची निवडणूक लवकरच जाहीर होणार. 11 फेब्रुवारीला मुंबईचा महापौर बसण्याची शक्यता. मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती. मनसेच्या बैठकीत ठाकरेंसोबतच्या युतीबाबत नाराजीचा सूर. मनसेला अनेक ठिकाणी मदत न केल्यानं नाराजी. ठाकरे ब्रँड भावनिक, प्रत्यक्षात मात्र मदत नसल्यानं नाराजी. राहुल गांधींच्या भाषणावेळी लोकसभेत गदारोळ. चीनचे 4 तंबू भारताच्या हद्दीत ठोकल्याचा दावा. तर सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधींच्या दाव्यावर आगपाखड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.